व्यवसायात यश मिळविण्यासाठी मासिक आणि वार्षिक ध्येय स्पष्ट ठेवावे. ध्येय स्पष्ट असतील तर लक्ष्य भरकटणार नाही. यासाठी काही टिप्स सांगत आहोत. व्यावसायिक विचारसरणी असावी. व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर व्यावसायिक विचारसरणी असावी. व्यवसाय आणि नात्याला वेगळे ठेवा. आपल्या एखाद्या मित्राकडून काम घेत असाल तर त्याला त्याचे पैसे द्या. व्यावसायिक पद्धतीने पैशाची देवाणघेवाण करा. व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी एखाद्या चांगल्या वकिलाच्या संपर्कात राहा. व्यवसायात काही लोकांना अपयशाला सामोरे जावे लागते. त्याचे कारण त्यांच्याकडे चांगली टीम नसते. व्यवसायात आपली मुळे बळकट करण्यासाठी आणि व्यवसायात यश संपादन करण्यासाठी चांगले कामगार आणि चांगले कार्यसंघ असावे लागते. कामाची योग्य पद्धत. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कामाची योग्य पद्धत असावी. यामध्ये काम करणाऱ्यांची सहमती आवश्यक आहे. कामाच्या नवीन पद्धती अवलंबाव्या लागतात. त्या तुम्ही अवलंबल्या पाहिजेत. ग्राहकांचा अभिप्राय घ्या. व्यवसायात ग्राहकच सर्व काही आहे. आपण उत्पादन कितीही चांगले निर्मित केले तर ते ग्राहकांना आवडले नाही तर आपण काहीही करू शकत नाही. म्हणून वेळोवेळी ग्राहकांचा अभिप्राय घ्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही ग्राहकांचा अभिप्राय घ्या. आपली समज वाढवा. कामाला बारकाईने बघा. व्यवसायात कोणतेही काम लहान नाही, म्हणून कामाला शिकण्याचा प्रयत्न करा. ते व्यावसायिक फायदेशीर आहे. पैशाच्या व्यवस्थापनावर भर द्या. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पैशाच्या व्यवस्थापनात तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. पैशाच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना चतुरपणा आवश्यक आहे. व्यवसायातील आवश्यक वस्तूंसाठी निधीच्या व्यवस्थेचा वेळीच विचार केला पाहिजे, अन्यथा मोल वाया जाते. संधीची ओळख. कोणतेही व्यवसाय सुरू करण्यासाठी एखाद्या विशिष्ट वेळेची वाट पाहणे मूर्खपणा आहे. आपण कधीही व्यवसाय सुरू करू शकता. आपण समर्पण भावाने आणि कष्टाने व्यवसाय करा. आपण निश्चितच यशस्वी व्हाल ह्याची मी 100% हमी देतो. व्यवसायात कधी काय करायचे आहे हा निर्णय लगेच घ्यावा. यासाठी आवश्यक आहे की संधीची ओळख असावी लागते. संधीनुसार काम केल्याने यशाची प्राप्ती होते. म्हणजेच तुम्हाला यश चांगल्या पद्धतीने प्राप्त होते. आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअरसुद्धा करा. म्हणजेच आपल्या चॅनलवर येणारी प्रत्येक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेवटचा एक मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या गिराईकांसोबत चांगले बोला, जेणेकरून ते प्रत्येक वेळेला तुमच्याकडेच येईल.